कधी-कधी आयुष्य आपल्याला इतकं तोडतं, की त्याच्या वेदनेतून एखादी व्यक्ती हजारो लोकांसाठी आशेचा किरण बनते. ही गोष्ट आहे सुभाषिणी मिस्त्री यांची, या अद्भुत स्त्रीची. 12व्या वर्षी लग्न, स्वप्न तर दूरच, पण आयुष्याने तिच्यावर खूप लवकर जबाबदारी टाकली. सुभाषिणी मिस्त्री यांचे पती एक भाजी विक्रेते होते. साध्या आजारावर वेळेवर उपचार न झाल्यामुळे त्यांचं निधन झालं आणि 4 मुलांची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर पडली. पण त्यांनी हार मानली नाही. शिक्षण नव्हतं, पैसा नव्हता, आधार नव्हता, तरीही त्या 20 वर्ष मोलमजुरी, भाजी विक्री, घरकाम करत राहिल्या. महिन्याला थोडे पैसे मिळत होते, पण त्या पैशातून त्यांनी एक स्वप्न उभं केलं, की कोणालाही उपचाराअभावी आपला माणूस गमवावा लागू नये. आपल्या कमाईतून त्यांनी मुलगा अजयला डॉक्टर बनवलं आणि 1992 स्वतःच्या आयुष्यभराच्या बचतीतून जमीन खरेदी करून एक रूमचं क्लिनिक सुरू केलं. आणि तेच क्लिनिक आज ह्युमॅनिटी हॉस्पिटल म्हणून वाढलंय. आणि सुभाषिनी मिस्त्री यांचं आजही प्रेरणा आहेत, ज्यांनी गरिबीला उत्तर म्हणून सेवा निवडली. त्यांच्या या महान कार्यासाठी त्यांना 2018 पद्मश्री आणि 2017 वुमन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया हा पुरस्कार मिळाला. त्यांना मिळाला पद्मश्री, पण खरा सन्मान आहे त्यांनी वाचवलेल्या त्या असंख्य आयुष्यांचा. सुभाषिणी मिस्त्री म्हणतात, माझं खरं बक्षीस तेव्हाच मिळेल जेव्हा माझं रुग्णालय हे 24 तास चालू राहील.